नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गणेश डोंगरे. ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टी समजून घेणार आहोत. त्या म्हणजे सर्वात प्रथम रेकॉर्ड ऑफ राइट्स म्हणजे काय? म्युटेशन एंट्री म्हणजे काय? आणि रेकॉर्ड ऑफ राइट्स प्रिझ्युम टू बी करेक्ट केव्हा मानली जाते? तर ह्या 3 गोष्टींबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर सर्वात पहिलं म्हणजे रेकॉर्ड ऑफ राइट्स म्हणजे लायबिलिटीज असतात. राइट्स आणि लायबिलिटी असतात. एखाद्या जमिनीचे जे की तलाठी विलेज लेव्हलला डॉक्युमेंट मेंटेन करत असतो. त्याच्यामध्ये रेकॉर्ड ऑफ राइट्स मेंटेन केले जात असतात. त्या एखादा राइट्स कसा निर्माण होतो? जसं की वाटपाने देखील होऊ शकतो, खरेदी खताने होऊ शकतो, मॉर्गेज झाले असेल तर त्याच्याद्वारे देखील होऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला करून दिलेले गिफ्ट डीड असू शकते. तर ह्या सर्वांद्वारे एखाद्या व्यक्तीचा जमिनीवरती एक प्रकारे अधिकार निर्माण होत असतो. रेकॉर्ड ऑफ राइट्स म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जमिनीवरती असलेला अधिकार. याला म्हणतात रेकॉर्ड ऑफ राइट्स. आता रेकॉर्ड ऑफ राइट्स बद्दल माहिती समजली. पण असा प्रश्न पडतो, रेकॉर्ड ऑफ राइट्स कुठे मेन्शन केलेलं आहे? म्हणजे कुठे म्हटलेलं आहे? हे रेकॉर्ड ऑफ राइट्स हे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे कलम 148 म्हणजे सेक्शन 148 मध्ये त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. जर एखाद्या व्यक्तीने जमीन विकत घेतली तर ती सक्सेशनने आलेली असू दे किंवा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला करून दिलेले गिफ्ट डीड असू दे किंवा पार्टिशनने आलेली असू शकते. तर एक प्रकारे म्हणण्याचा विषय झाला की 2 व्यक्तीमध्ये झालेलं ट्रान्झॅक्शन त्यातून क्रिएट होणारा एक इंटरेस्ट असतो. त्यानंतर अ, ज्या व्यक्तीच्या फेवरमध्ये म्हणजे जो घेणारा आहे, त्याचे राइट्स कसे निर्माण झाले, त्याच्या रिलेटेड सर्व डॉक्युमेंट तो घेऊन तलाठ्याकडे जमा करावे लागतात. तसेच ओरली तसेच रिटन देखील सबमिट करावं लागतं. त्यानंतर जो आपला तलाठी असतो, त्याला सर्व डॉक्युमेंट दिल्यानंतर तो आपली नोंद ही सातबारा उताऱ्यावर करत असतो. आता आपण समजून घेऊया, की कशाप्रकारे रजिस्ट्रेशन ऑफ म्युटेशन आणि रजिस्ट्रेशन ऑफ डिस्प्युटेड केसेस केल्या जात असतात. तर म्युटेशन ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते. म्युटेशनने राइट्स असतात. म्युटेशनचे जे राइट असतात ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डर प्रमाणे रेकॉर्ड केले जातात आणि प्रत्येक चेंजेसला एक सेपरेट नंबर दिला जातो. आता आपण पाहूया की याची प्रोसिजर कशा प्रकारे असते. एखाद्या व्यक्तीला राइट्स निर्माण झाला. मी जसं म्हटलं गिफ्टने होऊ शकतो किंवा 2 व्यक्तींमध्ये ट्रान्झॅक्शन निर्माण होऊ शकतो. निर्माण होतो. त्याच्यातून कोणता ना कोणता इंटरेस्ट निर्माण होत असतो. जसं की गिफ्ट डीड किंवा लीज किंवा पार्टिशन किंवा खरेदी म्हणजेच सेल डीड. तर ह्या सगळ्या प्रकारे कोणता ना कोणता राइट निर्माण झाला तर तलाठ्याच्याद्वारे त्याची नोंद घेतली जाते. तसे आपण डॉक्युमेंट त्यांच्याकडे दाखल करावे लागतात. दाखल केल्यानंतर जे तलाठी असतात ते आपली चावडी या ठिकाणी एक नोटीस पब्लिश करत असतात. आता ही नोटीस जी आपण आपली चावडी या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतो. त्या ठिकाणी 15 दिवसांचा कालावधी असतो. ही नोटीस का हे केली जाते, पब्लिश केली जाते? तर ती याच्यासाठी पब्लिश केली जाते, कोणाला जर हरकत घ्यायची असेल, तर ते 15 दिवसाच्या आत तो घेऊ शकतो. आता या नोटीसमध्ये नेमकं काय असते? तर लिहून देणार कोण आहे किंवा लिहून घेणार कोण आहे किंवा त्यांचं क्षेत्र काय आहे, याबाबत सर्व माहिती दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीला हरकत घ्यायची असेल, तो हरकत म्हणजेच ऑब्जेक्शन घेऊ शकतो. ऑब्जेक्शन काढल्यानंतर ते रजिस्टर केले जाते डिस्प्युटेड केसेसमध्ये. त्यानंतर जो अव्वल कारकून असतो किंवा जे सर्कल इन्स्पेक्टर असतात किंवा जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी असते त्यांच्याद्वारे हे सर्व काय केलं असतं, चेक केलं जात असतं. सर्व डॉक्युमेंट प्रमाणित केल्यानंतर तरच ते सातबाऱ्यावर उतार्यावर त्यांचं नाव येत असतं. जर ते कॉम्पिटंट ऑथॉरिटीने जर रिजेक्ट केलं, तर ऑटोमॅटिकली तलाठी देखील त्याची नोंद ही रिजेक्ट करत असतो. आता आपण समजून घेऊया तिसरी गोष्ट म्हणजे प्रिझम्पशन केव्हा केले जाते? ज्या एंट्री झाल्या आहेत त्या करेक्ट आहेत केव्हा मानलं जातं? आता रजिस्टर ऑफ म्युटेशन शाल बी ट्रू अंटिल कॉन्ट्ररी इज ट्रू. म्हणजे जोपर्यंत न्यू एंट्री लॉफुली त्या ठिकाणी ऍड होत नाही, सबस्टिट्यूटेड होत नाही, तोपर्यंत जी एंट्री झालेली आहे ती प्रिझ्युम टू बी ट्रू म्हणजे ती करेक्ट मानली जाते. आता ह्या गोष्टींबद्दल इम्पॉर्टंट समजून घेण्यासारखे पॉइंट असे आहे, की म्युटेशननी कोणी पण मालक बनत नसतं.
किंवा मूळ मालक जमिनीचा होत नसतो. त्याच्यासाठी सेकंडरी एव्हिडन्सची गरज असते. तो म्हणजे आता सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन ही एक सर्वात पॉवरफुल प्रोसेस असते. त्यानेच ओनरशिप ही ट्रान्सफर होत असते. तेथूनच एक राईट क्रिएट होत असतो. आता म्युटेशनचा संबंध हा फक्त रेव्हेन्यू रेकॉर्डशी येत असतो. याच्याच रिलेटेड सुप्रीम कोर्टने एक केस लॉ देखील दिलेले आहे. त्या केसचं नाव आहे जितेंद्र सिंग वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश अँड अदर्स 2021. सुप्रीम कोर्ट 802. ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने असं म्हटलं आहे की म्युटेशन फक्त फिजिकल पर्पज साठी यूज केले जाते. फिजिकल पर्पज त्याने कोणत्याही पर्सनचा कोठेही राईट, टायटल, इंटरेस्ट ट्रान्सफर होत नसतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टींबद्दल माहिती घेतलेली आहे. ती म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्स म्हणजे काय, म्युटेशन एंट्री म्हणजे काय, रेकॉर्ड ऑफ राईट्स प्रिझ्युम टू बी करेक्ट केव्हा मानले जाते, ह्या 3 गोष्टींबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा दुसऱ्यांसोबत. तसेच ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.